क्लासेस ऑफ सीड काय असतंय, सीड जे काय ऍज अ प्लांटिंग मटेरियल नवीन जनरेशन तयार करण्यासाठी. ओके, ते नाही नवीन व्हरायटी एखादी तयार करत असतात. ब्रीडर म्हणजे कोण, तर नवीन तयार करणारा जो काही व्यक्ती असतो आपण प्लांट. महत्वाचं जे काही नवीन इनिशियल लेवलला एकदम कमी क्वांटिटीमध्ये तो बी तयार करत असतं, कारण की इनिशियल लेवलला जेव्हा रिसर्च तो व्हरायटी तयार करत होता, बऱ्याचशा अशा एक्सपेरिमेंट त्याची जे काय नवीन व्हरायटी तयार बिल्डिंग पोटेन्शियल काढण्यासाठी, त्याचे वेगवेगळे कॅरेक्टर आहेत ते जज करण्यासाठी. तर अशा वेळेस तो जास्त क्वांटिटीमध्ये बी तयार करू शकत नाही. ठीक आहे, इनिशियल लेवल तो पासून 1 किलो पर्यंत हार्डली एवढं त्याच्याकडे त्या व्हरायटीचं बी तयार असतं. ठीक आहे, तर त्याच्याकडे जे काही बी तयार असतं इनिशियल लेवलला, ठीक आहे, फायनल ट्रायल व्हरायटी ही तयार होते. तर त्याकडे 1 किलो ते 10 किलो पर्यंत जे काही बी तयार असतं ते असतं इनिशियल लेवलला. जे काही पाईप मध्ये असते तेव्हा, म्हणजे व्हरायटी इनिशियल लेवलला रिलीज होण्याच्या मार्गावर असते त्यावेळेस जे काही बी असतं त्याला आपण म्हणतो न्यूक्लियस सीड. ठीक आहे, सो न्यूक्लियस इज द बेसिक क्लास ऑफ सीड. ठीक आहे, जो इनिशियल फर्स्ट क्लास ऑफ सीड असतो तो न्यूक्लियस सीड असतो. त्याला कोणत्याही प्रकारचं इन्फॉर्मेशन आहे ती देण्यात येते. तर अशी कोणतीही इन्फॉर्मेशन त्यावरती देण्यात येत नाही. पर्टिक्युलर त्या व्हरायटीचं जे इनिशियल लेवलला जे काय कमी क्वांटिटी बी असतो न्यूक्लियस सीड, जो पहिला क्लास असतो सीड क्लासचा. आता हे न्यूक्लियस सीड कुणाकडे असतं, तर जो कोण न्यूक्लियस सीड असतं. त्यानंतर ब्रीडर सीड. ब्रीडर सीड काय इनिशियल ते न्यूक्लियस सीड त्याकडे 10 किलो असेल तर त्याच्या ऑब्झर्वेशन अँड वेगळं असतं. त्याला बी नंतर बियाणं तयार करण्यासाठी, त्याची जास्तीत जास्त क्वालिटी तयार करण्यासाठी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली रिसर्च स्टेशन कडे पाठवण्याच्या अगोदर तो त्याकडे स्वतःची क्वांटिटी म्हणजे 10 किलो पासून तो 100 किलो पर्यंत ते 2-3 क्विंटल पर्यंत तो त्या बियाण्याची क्वांटिटी पहिल्यांदा वाढवून घेतो, जेणेकरून 100% प्युअर मिळायला पाहिजे. मग त्याची जेनेटिक प्युरिटी न्यूक्लियस सीडची किती असते तर 100% जेनेटिक प्युरिटी असते. फिजिकल प्युरिटी ही 100% फिजिकल प्युरिटी. दुधामध्ये पाणी किती आहे, ठीक आहे, समजा 10 ml पाणी वाचले 100 ml मध्ये, तर 10% 90% ही दुधाची ती प्युरिटी झाली. तसंच बियाण्यामध्ये ज्वारीचं बियाणं असेल तर त्यामध्ये त्या ज्वारीच्या बियाणामध्ये त्या व्हरायटीमध्ये फिजिकल प्युरिटीचं बॉडी इतर जो काय काळी कचरा वगैरे असेल तो समजा 100 ग्रॅम पर्यंत असेल तर त्याची जी काय फिजिकल जेनेटिक प्युरिटी म्हणजे ती व्हरायटी म्हणजेच खरी जे काय व्हरायटीचे जे काही कॅरेक्टर असे त्यामध्ये जेवढे किती सीड्स आहेत त्याला जेनेटिक प्युरिटी. सो जेनेटिक प्युरिटी ही कधी पण काय जर कमी असेल तर तो लॉटच डिस्कार्ड केला जातो. बऱ्यापैकी 98 ते पर्यंत कमीत कमी ही फिजिकल प्युरिटी असावी लागते. तर न्यूक्लियस सीडची ही 100% फिजिकल आणि बोथ फिजिकल आणि जे काय जेनेटिक प्युरिटी आहे ती असते. ब्रीडर सीडची पण 100% जेनेटिक आणि फिजिकल प्युरिटी असते. फिजिकल जे काही ब्रीडर सीडचं असतं, ब्रीडर सीडचं जे काही टॅग जास्त होते त्यामुळे तिथे टॅग लावतात. तो ब्रीडर सीड टॅग असतो आणि त्याचा कलर हा गोल्डन येलो, ठीक आहे, पिवळ्या कलरचा टॅग असतो. सोनेरी पिवळा कलर जे काही बर्डिंग टाकले त्या कलरचा तो टॅग असतो. त्यावरती सगळी त्याची जेनेटिक प्युरिटी, फिजिकल प्युरिटी, जर्मिनेशन किती आहे हे सगळं त्यावरती त्या टॅग वरती. हा झाला ब्रीडर सीड क्लास आणि त्याचा तो टॅग, ठीक आहे. तर ही ब्रीडर सीड ही प्रोजेनी कशाची आहे तर ही न्यूक्लियस सीड पासून तयार होते. सो ब्रीडर सीड
इज अ प्रोजेनी. ठीक आहे. तर हे जे काय टोटल ब्रीडिंग मटेरियल आहे, एजन्सी कोणती चेक करते, तर पर्टिक्युलर तो असेल किंवा एखादी इन्स्टिट्यूट असेल जे की त्या नवीन व्हरायटी तयार करण्याचं काम करते, तर त्यांच्याकडे हे सगळं असतं ब्रीडर सीड तयार करायचं. त्यानंतर ब्रीडर सीड झाल्यानंतर हे पासून फाउंडेशन सीड हे तयार केलं जातं. ठीक आहे. म्हणजे वेगवेगळ्या ज्या काही संस्था आहेत, स्टेट डिपार्टमेंट असतील ऍग्रिकल्चरचे, ठीक आहे, किंवा वेगवेगळ्या किंवा नॅशनल सीड कॉर्पोरेशन असतील, तर प्रायव्हेट सेक्टर मधल्या कंपनी असतील, तर त्यांच्याकडे हे पाठवलं. 1 क्विंटल बियाणं पाठवलं तर ते 10 क्विंटल असं बियाणं ते तयार करतात. क्रॉप टू क्रॉप त्याची हिट आहे ती जास्तीत जास्त केली जाते, जेणेकरून शेतकऱ्यांना ते घ्यावं, जास्त क्वांटिटीमध्ये अवेलेबल व्हावं. काही व्हरायटीचं कसं असतं, जर असं पाईपलाईन मध्ये व्यवस्थित नीट चेन बसवली नाही क्लासेस मध्ये, तर तिथे त्या प्लॅनिंगसाठी, तर त्यासाठी हे वेगवेगळे क्लासेस केले जातात. आणि ह्या क्लासेसमध्ये वेगवेगळ्या लेवलला त्याची जी काही जेनेटिक आणि फिजिकल प्युरिटी आहे ही मेंटेन ठेवली जाते. तर हा फाउंडेशन सीडचा जो काय टॅग असतो, हा कलरचा टॅग असतो. ठीक आहे. व्हाईट कलरचा टॅग असं करून वेगवेगळे टॅग आहे, कलर आहे, त्यावरून त्या सीडचा क्लास हा आयडेंटिफाय होते. वरती त्याची इन्फॉर्मेशन जे काय जेनेटिक प्युरिटी, फिजिकल प्युरिटी, जो कोणी ओरिजिनेटर आहे, कुठली इन्फॉर्मेशन त्यावरती लिहिली जाते. त्यानंतर पुढचा जो काय क्लास आहे तो आहे सर्टिफाईड सीडचा. सर्टिफाईड सीड मध्ये काय होतं, ओके, तर जे काही असेल किंवा प्रायव्हेट सेक्टर कंपनीज असतील, तर त्या सर्टिफाईड सीड प्रोडक्शन हे घेत असतात. सर्टिफाईड सीड प्रोडक्शन तयार करण्यासाठी फाउंडेशन सीडचं बी, फाउंडेशन सीडचा क्लास तयार करण्यासाठी ब्रीडर सीडचं बियाणं, न्यूक्लियस सीडचं बियाणं वापरतात. आता सर्टिफाईड सीड म्हणजे काय, तर ज्याचं सीड सर्टिफिकेशन होतं अशा क्लासला आपण म्हणतो सर्टिफाईड सीड. आणि ज्या सीडचं नंतर उत्पादन आपण बी तयार करतो आणि त्याचं सीड सर्टिफिकेशन होत नाही, तर असं जे काय सीड असतं ते असतं ट्रुथफुल. ओके. त्याचं ट्रुथफुली लेबल सीडचं कोणत्याही प्रकारचं सीड सर्टिफिकेशन होत नाही. सो सीड सर्टिफिकेशन अँड सीड लेबलिंग. So is volunteer. Seed labeling is mandatory. कंपल्सरी असते. सीड लेबल हे केलं नसेल तर ते ऍक्सेप्ट होत नाही. कोणत्या ह्याच्यात ट्रुथफुल सीड मध्ये सीड सर्टिफिकेशन करतच नाहीत. सर्टिफाईड सीड मध्ये जे काही सर्टिफिकेशन आहे ते केलं जातं. आता शेतकऱ्यांना बी अवेलेबल असतं ते कोणत्या क्लासचं असतं, जे कलरचा टॅग असतो, ज्याचं सर्टिफिकेशन झालं नाही, ते डायरेक्ट फाउंडेशन सीड पासून तयार केलेलं आहे, पण त्याचं सर्टिफिकेशन झालं थ्रू. तर अशा पद्धतीचे जे बियाणं असतं ते अवेलेबल असतं. ठीक आहे. तर हा मल्टी क्लासेसचा नोट्स त्यात सगळं दिलेलं आहे. ओके. सो लेट्स स्टार्ट with our seed production in sorghum and bajra. So both this sorghum and bajra are cereal crops. Sorghum is open pollinated. Also bajra is open pollinated, cross pollinated crop. Bajra is a cross pollinated. Okay. Sorghum variety आहे, त्यामध्ये खरीपच्या वेगळ्या आहेत, रब्बीच्या वेगळ्या. yes 3541 सगळ्यात जास्त करून मालदांडी M35 केली जाते. आता सीड जे काही प्रोडक्शन आहे तीच महत्वाचं आयसोलेशन डिस्टन्स. क्रॉप मध्ये तुम्ही आयसोलेशन डिस्टन्स, जे काही रोगिंग ऑपरेशन वगैरे ठेवायचे. ठीक आहे. आयसोलेशन डिस्टन्स जे काही फाउंडेशन बी तयार करणार असाल तर त्यासाठी डिस्टन्स हे वेगळं असतं.
सर्टिफाईड सीड तयार करणार असेल व्हरायटीचं तर त्यासाठी त्यानंतर महत्वाचं त्या ज्वारीच्या तर त्यासाठी डिस्टन्स वेगळं आहे. ज्वार व्हरायटी फाउंडेशन डिस्टन्स इज 200 सर्टिफाईड सीड प्रोडक्शन इट इज 100 मीटर. ठीक आहे. 100 is a sufficient distance kept among the seed production plot and the other than that of particular seed production plot. ठीक आहे. त्या सेम क्रॉपची जी काय वेगळी व्हरायटी असेल त्यापासून जे काय अंतर ठेवलं जातं सीड प्रोडक्शन प्लॉट आपण म्हणतो आयसोलेशन डिस्टन्स. ठीक आहे. सीड प्रोडक्शन साठी हे ठेवले जातात. हे महत्वाचं मेजर आहे. आता जॉन्सन ग्रास किंवा फॉरेस्ट सोर्गम त्यासाठी हे वेगवेगळे डिस्टन्स फॉर फाउंडेशन सीड अँड 200 मीटर फॉर पर्टिक्युलर सर्टिफाईड सीड प्रोडक्शन. केस ऑफ फॉरेस्ट सोर्गम, केस ऑफ जॉन्सन ग्रास distance is 400 meter. Requirement for sorghum मागच्या जे काय आहे स्पेसिफिक क्रिटिकल ऑफ टाइप्स आहेत. परमिजेबल किती असतात फाउंडेशन सीड मध्ये 0.10%. नंबर झाडं असतील तर त्यामध्ये 1% असेल तर ते 1% असेल म्हणजे 1 असेल तर 1% झालं. मग 1000 झाडांमागे 1 झाड तर ते चाललं जातं फाउंडेशन. ठीक आहे. सर ते अजून कमी असावे. मॅक्झिमम परमिटेड जे ते 0.5 म्हणजे 1000 झाडांमागे 50 ते जर 0.050 केलं ना 0.50 असं आहे असतील तरी ते परमिजेबल असतात. ते फ्लॉवरिंग झाल्यानंतर सोर्गम मध्ये. ठीक आहे. तर हे झालं स्पेसिफिक रिक्वायरमेंट फॉर सोर्गम. कल्चर प्रॅक्टिसेस वगैरे सगळे जे काही अग्रोनॉमी मध्ये झालेले आहेत सेम आहेत. सीड रेट वगैरे त्यामध्ये काही सुद्धा नाही. प्लांट प्रोटेक्शन सगळं सेम आहे. जे काही ग्रोईंग साठी केलं जातं सगळं ते ऍज इट इज आहे. फक्त महत्वाचं यामध्ये काय आहे प्रत्येक आणि फाउंडेशन सीड प्रोडक्शन मध्ये जे काही सीड प्रोडक्शन करतो त्यामध्ये आयसोलेशन डिस्टन्स दुसरा महत्वाचा पॉइंट येतो तो रोगिंग. रोगिंग प्लांट्स रिमूव्हल ऑफ OF म्हणजे ऑफ OFF म्हणजे जे काही प्लांट्स असतील त्यापेक्षा वेगळे जे प्लांट्स असतील असे जे काही प्लांट्स आहेत जे त्याला आपण म्हणतो ऑफ टाइप. सो रिमूव्हल ऑफ टाइप प्लांट्स फ्रॉम सीड प्रोडक्शन पण रोगिंग ऑपरेशन. ROG रोगिंग means plants from seed production plot. Roggings are required in bring out particular seed plot of a good quality. ठीक आहे. Then the field inspection. Field inspection जो काय सीड सर्टिफिकेशन ऑफिसर असतो त्याची जे काय फील्ड इन्स्पेक्शन असतात ते आर रिक्वायर्ड. फर्स्ट बिफोर फ्लॉवरिंग पहिलं जे काय विजिट असते ते बिफोर फ्लॉवरिंग असते. दुसरी आणि तिसरी विजिट असते ती फ्लॉस्टिंग पर्यंत त्या असतात. अशा 3 विजिट असतात. त्यानंतर थ्रेशिंग ऑपरेशन, ड्रायिंग जे सीड प्रोसेसिंग आहे threshing means particular removing of particular harvested material of harvested seed from chemical. त्यानंतर जे काही सीड प्रोसेसिंग जे काही मटेरियल आहे ठीक आहे ते नंतर फर्दर प्रोसेस केले जातात. त्यामध्ये महत्वाचं पहिल्यांदा सीड हे ड्राय केले जातात. त्यानंतर ते क्लीन केले जातात आणि क्लीन केल्यानंतर त्याचं ग्रेडिंग केलं जातं साईजनुसार.
त्यानंतर त्याला सीड ट्रीटमेंट दिली जाते, त्याचं वेट केलं जातं आणि त्याचं टॅग लावून त्याचे सिलिंग केलं जातं. म्हणजेच काय, तर बियाणं जे काय आहे ते पूर्णपणे रिलीज करायच्या अगोदर ह्या सगळ्या प्रोसिजर आहेत. सो ऑल द प्रोसेसेस इन्क्लुडिंग फ्रॉम द थ्रेशिंग टुवर्ड्स द रिलीजिंग ऑफ द सीड लॉट इज द सीड प्रोसेसिंग. काय, बियाणं तुम्ही आता घरी आपलं ज्वारी वगैरे काढल्यानंतर काय करतो आपण, सिंपल ज्वारी काढल्यानंतर थ्रेशिंग केल्यानंतर मशीन मध्ये काढल्यानंतर ती साफ केली जाते आणि ती भरून ठेवली जाते, सिंपल पोत्यामध्ये भरून ठेवली जाते, ठीक आहे, ती विकली जाते. तर इथे काय केलं जातं, सीड प्रोसेसिंग प्लांट मध्ये जे मटेरियल हे ऍज अ सोईंग मटेरियल असतं, ठीक आहे, ते काय खाद्यासाठी आपण खाण्यासाठी वापरत नाही. तर ते मटेरियल टोटल हे पहिल्यांदा हार्वेस्ट केल्यानंतर फ्रेश केल्यानंतर ते वाळवलं जातं, पूर्ण वाळवलं म्हणजे ड्राईंग केली जाते प्रोसेस. ड्राईंग केल्यानंतर त्यामधून घाण, काडी कचरा सगळं काढलं जातं. त्यानंतर त्याचं साईज नुसार ग्रेडिंग आहे, चांगले चांगले साईज आहेत ते युटिलाइज केले जाते. खराब जे काय मटेरियल असेल ते पाहिल्यानंतर त्याचं ग्रेडिंग झाल्यानंतर मग ट्रीटमेंटसाठी वेगवेगळे इन्सेक्टिसाइड किंवा फंगीसाइड जे हे यूज केलं जातं सीड ट्रीटमेंटसाठी. त्यानंतर त्याचं बेड एअरप्रूफ बॅग मध्ये हे बॅग केलं जातं आणि त्यानंतर त्याचं टॅग, जो काही क्लास असेल सर्टिफाईड सीडचा, तर त्याचं सर्टिफाईड सीडचं काय टॅग आहे तो लावला जातो. जर ते ट्रुथफुल सीड असेल तर ग्रीन कलरचा टॅग आहे ते वापरतो. आता तुम्ही बऱ्यापैकी बघितलं असेल ज्या काही प्लास्टिकच्या पिशव्याला जे टॅग असतात ते त्यावरती प्रिंटेड असतात आणि कलर असतात. जर सर्टिफाईड सीड असेल तर त्या निळा कलर, त्या भागात निळा कलर असतो. जे रायटिंग मटेरियल लिहिलेलं असतं त्या तेवढा पार्ट फक्त, बाकी बॅग कोणत्याही कलर मध्ये असेल फक्त तेवढा पार्ट असतो तो फक्त त्या त्या कलर मध्ये असतो, आयदर ब्ल्यू ऑर आयदर ग्रीन. तर त्याचे टॅग आणि त्याचं पूर्णपणे पॅकिंग केलं जातं ते डॉट रिलीज केलं जातं, ठीक आहे. त्यानंतर जे काही स्टँडर्ड आहेत सीड स्टँडर्ड 50% मिनिमम 98% असते बोथ फाउंडेशन सर्टिफाईड सीडसाठी. इनर मॅटर 2% इनर मॅटर इज अलाउड मॅक्झिमम, म्हणजे असेल तर त्यातलं कमी कमी 2 किलो असेल जास्तीत जास्त तर ठीक आहे, त्यापेक्षा जास्त असेल तर तो जो काही सीड मटेरियल आहे ते रिजेक्ट केलं जातं. अदर क्रॉप जे काही बी असतील प्रत्येक किलो मागं 5 किलो, प्रत्येक किलो मागं 5 बी असतील वेगळ्या क्रॉपचे तर ते अलाव केले जाते बेडशीटच्या ऑब्जेक्शन किंवा अदर डिस्टिंग्विशेबल बीड सीड्स ते 5. त्यानंतर जे काही डिस्टिंग्विशेबल अदर व्हरायटीज असतील तर त्या 10 सीड्स जे काही सर्टिफाईड मध्ये ते 20 सीड्स पर केजी हे परमिसेबल आहेत. त्यांना जर्मिनेशन पर्सेंटेज मिनिमम ज्वारीमध्ये 75% दोन्ही क्लाससाठी. त्यानंतर मॉइश्चर पर्सेंटेज मॅक्झिमम 12% हे ठेवायला लागतं, म्हणजे 12% तरी पर्सेंट पर्यंत तरी ती ज्वारी ही वाळवायला लागते. त्यानंतर ती लॉट सील केलं जातं. जे कंटेनरचे पेपर आहे त्याचं मॉइश्चर पर्सेंटेज हे 8% असतं, ठीक आहे. तर हे स्टँडर्ड्स हे सगळीकडे जरासे वेगळे वेगळे असणार आहेत, पण ते तुम्हाला सीड प्रोडक्शन मध्ये हे लक्षात ठेवायला लागणार आहे प्रत्येक लेवलला, ठीक आहे. पुढचं जे काय आहे बाजरी, ठीक आहे. बाजरीमध्ये महत्वाचं आयसोलेशन डिस्टन्स हे 400 मीटर असतं, ठीक आहे. फॉर्टिफाईड सीड साठी असतं, ठीक आहे. आता ह्यामध्ये टिलर्स वगैरे खूप जास्त प्रमाणात असतात. रोगिंग ऑपरेशन हे 2 ते 3 वेळा केले जातात. त्यानंतर महत्वाचं जे काय आहे ते स्टँडर्ड सीड स्टँडर्ड 20%, 98% सेम, ठीक आहे. नेक्स्ट क्रॉप जे आहेत ते आहेत, आता हे झालं व्हरायटीचं. पुढचं आहे ते हायब्रिड सीड प्रोडक्शन. आता हायब्रिड सीड प्रोडक्शन माहिती आहे, ए लाईन बी लाईन
हायब्रिड सीड प्रोडक्शनसाठी. आता तुम्ही म्हणताल फाउंडेशन सीड सर्टिफाईड सीड प्रोडक्शन सर्टिफिकेशन मध्ये काय केलं जातं, तर ज्या काय ए लाईन आणि आर लाईन आहेत, ठीक आहे, तर त्याचं जे काय मटेरियल आहे ते वाढवलं जातं, जास्त क्वांटिटी केली प्रोडक्शन मध्ये, त्याचा हायब्रिड सीड प्रोडक्शनचा प्रोग्राम हा घेतला. मग फाउंडेशन सीड मध्ये काय केलं जातं, ए लाईन तयार करण्यासाठी ए इंटू बी लाईनचा क्रॉस केला जातात, ठीक आहे. तर ए इंटू बी हा क्रॉस केला जातो, ए लाईनची सीड मिळाले तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये. बी लाईनचे जे काय सीड मिळवण्यासाठी आपल्याला बी लाईन ही सर्व बॅग्स टाकले जातात, जेणेकरून त्यामध्ये जे काय सीड तयार होईल हे पूर्णपणे बी लाईनचं सीड असतं. आणि आर लाईन पण ही ओपन पॉलिनेटिव्ह व्हरायटी असते, ते टोटल पण होत असतं, त्यामध्ये पण बॅग केल्यानंतर त्याचं आर लाईनचं सीड हे तयार होतं, ठीक आहे. तर ए लाईन ही मेल स्टेराइल लाईन असते, त्याचा अँड्रोशम जो काय असतो, जे मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट हा पूर्णपणे नॉन फंक्शनल असतो, अजिबात तिथे त्याचं कोणत्याही प्रकारचे जे काही ते बस्ट होत नाही. त्यामुळे तिथे कोणत्याही प्रकारचं अशा लाईन्स, असे प्लांट्स जर पूर्णपणे बॅग केले तर तिथे कोणत्याही प्रकारचं नाही, त्या अर्थाने कोणत्याही प्रकारचं तिथं सीड हे तयार होत नाही. बी लाईन, बी लाईन मध्ये त्या पूर्णपणे फर्टायला असतात आणि आर्टाने पण मेल फर्टाईल असतात, त्यामुळे तिथे बॅग केलं त्याचं ते सीड तयार होतं. आणि ए लाईन आणि बी लाईन ह्या आयसोजेनिक लाईन्स असतात, फक्त एक सिंगल डिफरन्स असतो, तो असतो मेल स्टेरिलिटी आणि मेल फर्टिलिटी. बाकी दिसायला, स्ट्रक्चरला, स्टेचरला, ह्या सगळ्या दोन्ही लाईन पूर्णपणे एकसारखे असतात, त्यामध्ये सगळे कॅरेक्टर हे सगळे एकसारखे असतात. फक्त आणि फक्त त्यामध्ये फक्त जो काय मेल स्टेरिलिटी असतो, ठीक आहे. त्यामुळे ए इंटू बी क्रॉस केल्यानंतर आपल्याला ए लाईनचं बी मिळतं. ए लाईनचं बी जे काही सीड आहे ते पुन्हा सोयी केल्यानंतर जे काही त्यामध्ये मेल स्टेरिलिटी असणार. बी लाईनचं सेल्फिंग केलं, बॅगिंग केल्यानंतर सेल्फिंग बॅगिंग करणे म्हणजे सेल्फिंग केलं की त्याचं बी लाईनचं सीड मिळालं आणि आर लाईनचं पण लाईनचं बी मिळालं, ठीक आहे. तर हे झालं फाउंडेशन सीड सर्टिफिकेशन. त्यानंतर फाउंडेशन सीड प्रोडक्शन, ठीक आहे. त्यानंतर साठी ए लाईन इंटू आर लाईन, ठीक आहे, हा क्रॉस केला जातो, ठीक आहे. या दोन लाईन क्रॉस केल्यानंतर तुम्हाला महत्वाचं जे काय हायब्रिड सीड आहे ते मिळतं. ते हायब्रिड सीड ऍज अ सर्टिफाईड सीड म्हणून ते पुन्हा मार्केटमध्ये बॅगिंग प्रोसेसिंग करून ते त्याचा लॉट हा रिलीज केला जातो ऍज अ हायब्रिड सीड अकॉर्डिंग टू दॅट क्रॉप. बोथ इन दिस केस किंवा इतर केसेसमध्ये हे असंच केलं जातं हायब्रिड सीडचं प्रोडक्शन, ठीक आहे. तर ह्यामध्ये लाईन्स वगैरे बघितले, ए लाईन म्हणजे जी काही मेल स्टेराइल लाईन असते ती ए लाईन, बी लाईन, फक्त त्याचा डिफरन्स असतो जो काही फंक्शनल किंवा फर्टिलाइज त्यामध्ये अवेलेबल असतं, ठीक आहे. रिस्टोरल लाईन जो काय मेनपणे रिस्टोर करतं, म्हणजे ए टू आर लाईन क्रॉस केल्यानंतर जे की तयार होतं हायब्रिड सीड तयार होतं, ते सोईंग केल्यानंतर त्यामध्ये पोलन ग्रेन्स हे असणार. पण ए इंटू बी क्रॉस केला तर जे काही बी निघणार ते ए लाईनच निघणार आहे, त्यामध्ये ऍक्टिव्हिटी पोलन ग्रेन्स हे नसतात. त्यानंतर पुढचा कन्सेप्ट आहे, सो पोलन शेडर्स these are the plants of bee line present in A line in hybrid seed production. जे काय बी लाईनचे सीड फर्टाईल असतात ते ए लाईनचं ज्या काय लाईन्स असतात, ए लाईनच्या ज्या काय एका लाईन मध्ये सोईंग केलेलं असतात, तर त्यामध्ये ते काही काही प्लांट्स पोलन ग्रेन्स तिथे बस्ट होताना दिसत असतात. असे जे काही असतात त्याला आपण म्हणतो पोलन शेडर्स. त्यानंतर सिंक्रोनायझेशन, of male and female parents in a seed production is known as a synchronization. तर मेल आणि फिमेल येण्यासाठी जे काय आपण प्रॅक्टिस करतो आपण म्हणतो सिंक्रोनायझेशन. म्हणजे सांगतो तुम्हाला 7 दिवसांनी ते फ्लॉवरिंग करते, पण
आर लाईन सोईंग केल्यापासून 85 दिवसांनी हा डिफरन्स झाला जवळपास 60 अधिक 70 अधिक 80 जवळपास 25 दिवसाचा डिफरन्स आहे. ठीक आहे, हा खूप मोठा डिफरन्स आहे. 25 दिवसाचा डिफरन्स हा तर ए लाईनचे फ्लॉवरिंग होऊन सीड सेटिंग होणार आहे किंवा फ्लॉवरिंग न होता ते त्याचे जे काही किंवा इतर ठिकाणून जे क्रॉस कॉन्टॅमिनेशन होईल त्यातून काही काही सीड तयार होतील. त्याला अवेलेबिलिटी ऑफ द पोलन ग्रेन्स फ्रॉम आर लाईन खूप मोठा गॅप आहे. तर काय केलं जातं, जी काही आर लाईन आहे 25 दिवस अगोदर 25 दिवसानंतर बरोबर 25 दिवसाचा गॅप काढून ती सोईंग केली जाते. अशा काय होणार आहे, फ्लॉवरिंग दोघांचं nicking. So nicking is the synchrony in the flowering of the male and female parent is done as the nicking. दोन्ही एकाच वेळी landing ratio. Landing ratio it refers to the optimum number of the female parent rows to the number of the rows in the male parent in a happy trade knowledge male parent and female parent यांचं जे काय सोयी केलं जातं जेणेकरून जास्तीत जास्त क्रॉस पॉल्युशन सेट व्हावे हायब्रिड सेट फंक्शनचे. तर अशासाठी हे प्लॅन्टिंग रेशो असतात. ठीक आहे, मग त्यामध्ये वेगवेगळे जे काही फॅक्टर असतात पोलन व्हायबिलिटी, स्टिग्मा, रिसेप्टिव्हिटी, क्रॉसिंग ब्लॉक, द नेचर ऑफ पॉल्युशन ह्यावरती हे प्लॅन्टिंग रेशो हे डिपेंड असतं. जनरल 2:4, 2:6, 2:8, 2:10, 1:4 ह्या रेशोज मध्ये हे प्लॅन्टिंग रेशो हे अवेलेबल असतात. त्यानंतर बॉर्डर रोज, आता सीड प्रोडक्शन मध्ये A/R लाईन हा आपण लावले. ठीक आहे, आपल्याला पोलंग्रेची हवी ह्यासाठी जो काय प्लॉट आहे त्याच्या बाजूने चारी बाजूने त्या रोज लावले जातात. मेल पोलंग्रेज हे अवेलेबल. तर हा झाला बॉर्डर रोज. सो द बॉर्डर रोज इन द हायएस्ट प्रोडक्शन प्लॉट मिनिमम मेल पॅरेंट रोज आर ग्रोन राउंड to grow around the plot in order to supply continuous colors to the seed parent and also to avoid natural cross. Then हे झालं वेगवेगळे पॅरेंट्स मध्ये हे तुम्ही बघा. इन शॉर्ट मध्ये तुम्हाला 2 पेजेस मध्ये प्रत्येक एक्सरसाइज लिहायचं आहे. हायब्रिड सीड्स बाजाराचं सेम ह्यात महत्वाचं. आता हायब्रिड सीड प्रोडक्शन मध्ये महत्वाचं आहे किती रेशो किती रेट वापरायला लागतो. तो जनरली मिल्क पॅरेंटचा 5 kg एअरलाईनचा फिमेल पॅरेंट रेट वापरला जातो. प्लॅन्टिंग रेशो मध्ये जास्त रेट आहे. प्लॅन्टिंग रेशो बघा ठीक आहे. काय तर तिथे जास्त लागणार एकसारखे असतात. हे बघा एकदा नीट वाचा. एक्सरसाइज नंबर 3 मेज मध्ये कोणत्याही प्रकारची मेज स्टेरिलिटी सिस्टम नाही. तिथे काय केलं जातं मेज मध्ये पर्टिक्युलर मेज जे काय ते मोनोशियस क्रॉप आहे. ठीक आहे, म्हणजे टॉप एंड असतात ते असतात जे की मेल फ्लॉवर्स असतात आणि कॉपनीस फिमेल फ्लॉवर्स असतात ज्याला की आपण म्हणतो कॉप्स किंवा
ते जे काही अँथर्स आहेत ते पडतात आणि त्या आतमध्ये सीड्स हे तयार होतात. तर सिंपल ह्यामध्ये डीटी असते फ्लॉवरिंगच्या अगोदर ते कट करून टाकले जातं सिम्पल प्लॉट. आणि त्यामुळे जे काय फिमेल पॅरेंट त्याचे केल्यामुळे तिथे कोणत्याही प्रकारचं सेल फॉर्मेशन होत नाही. आणि जे काय हायब्रिड साठी जे काय रिस्टोर म्हणजे हायब्रिड साठी जो बाजूला सोल केलेला जातो आणि त्यामुळे त्याचे जे काय टॅसल्सचे जे काय अँथर्स आहेत ते त्या फिमेल फ्लॉवरच्या कॉम्बिनेशन पडतात आणि तिथे हे तयार होतं. ठीक आहे. तर हे मेज बद्दल आहे. मेज मध्ये